बघा मित्रांनो, आज आपण दुसऱ्या चॅप्टरचं रिव्हिजन चालू करणार आहोत. सगळ्यात पहिले डेप्थचा फॉर्म्युला एक्सयूचा फॉर्म्युला 0.87 FIAST अपॉन 0.36 FCK B एक्सयू मॅक्स च्या व्हॅल्यू पाठ करून टाकायच्या मॅक्सिमम डेप्थच्या न्यूट्रल ऍक्सिस 0.53 D 0.48 D 0.46 D 0.53 कधी आहे माइल स्टील असेल तर 0.48 कधी आहे 415 असेल तर आणि 0.46 किती आहे 500 असेल तर माइल स्टील असेल तर एमयू लिम म्हणजे मॅक्सिमम एमयू ची काय फॉर्म्युला मॅक्सिमम लिमिटेडची व्हॅल्यू 0.149 FCK BD स्क्वेअर 0.138 FCK BD स्क्वेअर 0.133 FCK BD स्क्वेअर. जर ओव्हर एन्फोर्समेंट असेल तर डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरला तरी चालतो. हे पहा, जर एक्सयू हे एक्सयू मॅक्स पेक्षा कमी असेल तर अंडर एन्फोर्समेंट, नंतर एक्सयू इक्वल टू एक्सयू मॅक्स असेल तर बॅलन्स, आणि एक्सयू इज ग्रेटर दॅन एक्सयू मॅक्स असेल तर सेक्शन इज ओव्हर एन्फोर्समेंट. म्हणजे सगळ्यात पहिले कसं विचार करायचा, एक्सयू जर लहान असेल तर अंडर एन्फोर्समेंट, एक्सयू बरोबर असेल तर बॅलन्स्ड, आणि एक्सयू जर मोठा असेल तर ओव्हर एन्फोर्समेंट. याच्यात लक्षात ठेवायचं म्हणजे लक्षात राहतं. जर अंडर एन्फोर्समेंट असेल तर एमयू इज इक्वल टू टीयू इंटू झेड चा फॉर्म्युला वापरायचा 0.87 FIAST D मायनस 0.42 एक्स. अलग. आता बघा पहिला प्रॉब्लेम, RC section of 250 into 450 mm effective in a reinforcer with 4 number of bars. 4 बार दिले ऑफ 16 mm डायमीटर. तर मग आपल्याला AST भेटतो. सगळ्यात पहिले काय करता येतं आपल्याला AST एरिया ऑफ स्टील पाय बाय 4 एरिया ऑफ स्टील 4 बार आहेत पाय बाय 4 इंटू 16 स्क्वेअर किती येतं सांगा. कॅल्क्युलेट करायचा 804.25 mm स्क्वेअर झालं. नंतर काय दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला FE 415 म्हणजे FY 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. नंतर ऑन टेन्शन साइड ऑफ M20 म्हणजे FCK 20 न्यूटन पर mm स्क्वेअर. FCK 20 न्यूटन पर mm स्क्वेअर. कॅल्क्युलेट अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स कॅन बी ऑफर. MU काढायचं आपलं. सगळ्यात पहिले काय काढायचं एक्सयू. एक्सयू चा फॉर्म्युला काय 0.87 बघा 0.87 FIAST अपॉन 0.36 FCK B 0.87 FIAST अपॉन 0.36 FCK B 0.36 FCK B हा फॉर्म्युला वापरायचा. आता बघा एक्सयू काढायचं तर एक्सयू 0.87 इंटू FY किती आहे 415. एरिया ऑफ स्टील किती आहे 804.25 भागीला 0.36 FCK किती आहे 20 आणि बी किती घेतात बी 250 इंटू 450 तर मग बी 250 किती येतं एक्सयू किती 100.31 mm. विंटर 23 ला त्याला आलेला आहे प्रॉब्लेम 161.31 mm. मग काय करायचं एक्सयू मॅक्स काढायचं. आता एक्सयू मॅक्स 415 साठी एक्सयू मॅक्स 415 साठी किती दिलेलं आहे आपल्याला बघा 415 साठी 0.48 D 415 साठी 0.48 D तर 0.48 इंटू डी किती आपल्याला 450 किती येतं हे 216 mm. म्हणजे एक्सयू झालं लहान एक्सयू मॅक्स पेक्षा.
म्हणजे अंडर रेनफोर्समेंट. अंडर रेनफोर्समेंट नंतर मग MU इज इक्वल टू TU इंटू झेड घ्यायचं अंडर रेनफोर्समेंट असेल तर. TU म्हणजे काय असतं 0.87 इंटू FY, 0.87 इंटू FY इंटू AST म्हणजे TU, आणि झेड काय राहील D मायनस 0.42 XU, 0.42 XU. आता 0.87 FY किती असतं, FY किती आहे 415, FY किती आहे 415, AST किती आहे 804.25, D किती आहे D 450 मायनस 0.42 इंटू XU किती 161.31 किती येतं, MU किती येतं मित्रांनो. 13 ते 18 तारखेपर्यंत आपण व्हिडिओ टाकणार आहे दुसऱ्या चॅप्टरचे. 110.99, 110.99 किलो न्यूटन मीटर. इंटू पॉवर किती आलं 6 आलं ना, न्यूटन MM. म्हणजे 3 किलोचे आणि 3 मीटरचे जर कमी केले 110.99 किलो न्यूटन मीटर. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता. अ सिंगलली रेनफोर्स रेक्टँग्युलर बीम ऑफ 450 mm वाईड बी दिलेलं आहे. नंतर 560 mm इफेक्टिव्ह डेप्थ, द टेन्साइल रेनफोर्समेंट ऑफ 4 माइल स्टील बार AST 4 इंटू पाय भागिले 4 20 चा स्क्वेअर. सांगा एरिया फास्ट. 1256.mm. द इफेक्टिव्ह कव्हर टू रेनफोर्समेंट ऑफ 40 mm. नंतर काय करायचंय, इस्टॅब्लिश वेदर द सेक्शन इज अंडर रेनफोर्समेंट और ओव्हर रेनफोर्समेंट. कॅल्क्युलेट द अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स युजिंग M20 कॉन्क्रीट. FCK 20 न्यूटन पर mm स्क्वेअर, 20 न्यूटन पर mm स्क्वेअर. नंतर FCK 20 न्यूटन पर mm स्क्वेअर. FY किती दिलेलं आहे FY 250 न्यूटन पर mm स्क्वेअर माइल स्टील आहे मित्रांनो. आता बघा बघा आता XU काढायचं. XU काय 0.87 FY इंटू AST डिवाइडेड बाय 0.36 FCK B. 0.87 FY किती आहे 250, AST किती आहे 1256.63 डिवाइडेड बाय 0.36 FCK किती आहे 20 इंटू KB आपलं B किती आहे 450 किती येतं सांगा फास्ट. XU 84.35. आता 250 साठी किती 0.53 D. XU मॅक्स 0.53 D, 0.53 इंटू 560 फास्ट सांग किती येतं किती 296.8 mm आपलं MM 296.8. XU is less than XU max. XU is less than XU max. Therefore, under reinforcement. Under reinforcement. अंडर रेनफोर्समेंट. आता झालं मग काय करायचं, MU इज इक्वल टू TU इंटू झेड. 0.87 FCK आपलं 0.87 FY इंटू AST 0.5 D मायनस 0.42 XU. आता बघा 0.87
इंटू 250 इंटू एएसटी किती आहे 1263 इंटू डी किती आहे 560 मायनस 0.42 इंटू एक्सयू किती आहे 84.35 किती येतं बघा 143.37 बरोबर आहे इंटू 10 पॉवर 6 न्यूटन एम एम 143.37 किलो न्यूटन मीटर धन्यवाद बाकीचं पुढच्या याच्यात टाकू